आवाजाच्या पॉजवरनं कळतं की हा माणूस विचार काय करतोय. आम्ही शिवार हेल्पलाईन म्हणतो ना, ते आता मला होपलाईन वाटायला लागली. आता पर्याय एकच आत्महत्या आहे. त्याच्या पलीकडे आमच्याकडे पर्याय नाही का? काहीतरी मार्ग काढला पाहिजे. परंतु खायला पण काही नाही. रडू नका दादा, रडू नका. आम्ही आहेत ना सोबत. दादा, हा काय पर्याय नाही. आम्ही सगळे शेतकऱ्यांची मुलं आहे. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहेत. आपण मिळून प्रत्येक प्रश्नावर तुमचं उत्तर काढूया. काय काळजी करू नका. प्रत्येक शेतकरी आज ह्या आशेवरच आहे की उद्या चांगलं होईल. त्याचं आभाळच फाटलेलं आहे. ते कुठे कुठे तुम्ही जोडणार आहात? शांत राहा, शांत राहा. मी आहे तुमच्या सोबत. शेतकऱ्यांसाठी नेहमीच आपल्याला असं वाटतं की महाराष्ट्राचा शेतकरी हा जगला पाहिजे, कारण तो अन्न तयार करतो, ज्यांना अन्न देतो, जो आपला अन्नदाता आहे तो जगला पाहिजे असं आपल्याला सगळ्यांनाच वाटतं. आणि माध्यमातनं आपण वारंवार याविषयी बोलत राहतो. पण आपल्या उमद्या आयुष्याची गेली 10 वर्ष एक तरुण या शेतकऱ्यांसाठी झगडतोय. आणि त्याच तरुणाला आज आपण भेटणार आहोत. त्यांचं नाव आहे विनायक हेगाना. विनायक, स्वागत आहे तुमचं द प्रिया शो मध्ये. मी जसं म्हटलं की गेली 10 वर्ष ही मुळात शेतकऱ्यांसाठी द्यावी असं का वाटलं? कारण एकदा उच्च शिक्षित झालं आपण की एक छान नोकरी करावी आणि चांगल्या पगाराची नोकरी स्वीकारून मग आपलं आयुष्य आपण लॅविशपणे जगावं असा चान्सही तुझ्याकडे होता. हो, मुळात मी मूळचा कोल्हापूर जिल्ह्याचा आहे. शिरोळ तालुक्यातला अर्जुनवाड नावाचं गाव आहे माझं. माझं बालपण सगळं गावामध्ये गेलं. छान कृष्णा नदी होती. खूप सुंदर बालपण होतं. आणि शेतकरी आईवडील, आजूबाजूला सगळं शेतीचं अर्थकारण, सहकार, या सगळ्या गोष्टी आजूबाजूला होत्या. जसं जसं माझी जडणघडण सुरू झाली त्याच्यानंतर मग BSc ॲग्रिकल्चरला मी शिक्षण घेतलं. आणि BSc ॲग्रिकल्चर करत असताना बऱ्याच ह्या सगळ्या शेतीचा संबंध आला, स्पर्धा परीक्षांचा संबंध आला. आणि ॲक्सिडेंटली एकदा एका व्याख्यानमालेच्या निमित्तानं मला डॉक्टर सुनील कुमार लवटे सरांची भेट झाली. आणि ते मला असं बोलता बोलता एकदा म्हणले की तू शेतकऱ्याचा मुलगा, शेतीचं शिक्षण घेतलंय आणि साहेब का बनायचं, असा त्यांचा प्रश्न होता. आणि तो माझ्यासाठी आयुष्याचा टर्निंग पॉईंट होता. आणि मला तो खूप मोठा प्रश्न पडायला लागला. आणि मी 1 वर्ष त्या प्रश्नाच्या मागे होतो की का. आणि काच्या मागे फिरत असताना मी म्हणलं की मला शॉर्ट फिल्म मेकिंग किंवा नाटक, सिनेमा ह्याची खूप आवड होती. हो, आणि त्या वयात आपल्याला ते फॅसिनेटिंग पण फॅसिनेटिंग वाटतं. होतं. आणि बालपणामध्ये दूरदर्शन आणि ह्या सगळ्या निमित्तानं लक्षा हा खरा हिरो होता आयुष्याचा. त्याच्यामुळं त्या सगळ्या गोष्टीकडे बघताना माझा एक दृष्टिकोन होता की आयुष्यात असं एक फील्ड आहे की त्या एका आयुष्यात तुम्हाला सगळ्या भूमिका करता येतं. म्हणून त्या गोष्टीकडे मी खूप अट्रॅक्ट होत होतो. कारण मला खूप काही करायचं आहे, म्हणजे आत्ता पण करायचं आहे आणि तेव्हाही करायचं होतं. तर अशा सगळ्या गोष्टीमुळे मी तिकडं ओढला गेलो. पण अवकाळ नावाचा एक लघुपट मी कॉलेजच्या जीवनामध्येच तो केला. त्याचं लिखाण, ॲक्टिंग आणि सगळ्याच गोष्टी मी बघत होतो. तो अवकाळ म्हणजे असा विषय होता की शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता काय करावं याच्यावर भाष्य करणारे एक 7 मिनिटाची शॉर्ट फिल्म होती. त्या दरम्यान मी प्रचंड वाचन माझं झालं त्या सगळ्या विषयाची. आत्महत्या झालेल्या कुटुंबांना भेटी झाल्या. नंतर वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचा सगळा प्रवास पण झाला. आणि मग तो 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 टप्पा माझ्यासाठी असा होता की काहीतरी सापडले. आता हाच विषय आपल्याला कसं बघता येईल. आणि मग मी सोमवार ते शुक्रवार कॉलेज करायचो. शुक्रवारी 5 वाजता कॉलेज संपलं की कुठला तरी विदर्भ मराठवाड्यात कुठल्या तरी गावात जायचं. त्याच्या आधी पूर्ण जिल्ह्यात आत्महत्या झालेल्या गावांची यादी काढणं, त्याच्यातले तालुके, गाव, मग जिथं जास्त झालेत त्या गावामध्ये असंच जायचं. मग तिथं जाण्यासाठी कॉन्टॅक्ट काय, तर आधीचे जे सिनियर आहेत, जे अधिकारी त्या भागात आहेत, त्यांच्याशी संपर्क करायचा आणि तिथं जायचं. असं हे साधारण 1 वर्ष, 1.5 वर्ष सगळं सुरू होतं. आणि त्या दरम्यान मग मला ह्या सगळ्या गोष्टी समजायला लागल्या. आणि स्पर्धा परीक्षेचा तो एक दृष्टिकोन होता की हे प्रश्न निर्माण होतात किंवा कसे सोडवले गेले पाहिजेत. तर ह्या सगळ्या गोष्टीकडे मग मी म्हणलं की इन झिरो बजेट झिरो फार्मर सुसाईड नावाचा एक मी प्रबंध तयार केला. आणि तो तत्कालीन मुख्यमंत्र्यांना मंत्रालयात जाऊन मी तो दिला.
आणि मग पुढं 8 महिने काहीच झालं नाही. आणि मग somehow हा प्रश्न स्वतःला परत पडला की दुसऱ्यांनी करावं असं का वाटतंय, मी का नाही? तो प्रश्न पडणं आणि तो निर्णय घेणं खूप कठीण होतं. म्हणजे मी कित्येक रात्री अशा शून्यात बघत विचार करत काढले की नेमकं काय करायचं. कित्येक अधिकाऱ्यांशी बोलले, मित्रांशी बोलले आणि एक दिवस मग मी ठरवलं की नाही, आपण हे करायचं. कसं करायचं माहित नव्हतं. पण जेव्हा तू हे मित्र किंवा अधिकाऱ्यांशी बोलत होता, त्यांचा रिस्पॉन्स काय होता? त्यांचं म्हणणं नक्की काय होतं? ते 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 खूप इंटरेस्टिंग होतं की पहिला अधिकारी हो किंवा काहीतरी स्वतःच्या पोटापाण्याचं करू आणि नंतर हे आयुष्यभर करता येतं किंवा हे म्हातारपणात करायच्या गोष्टी आहेत. हे आत्ता काय आणि तुझ्या पोटापाण्याचं काय? प्रत्येकाला पडलेला प्रश्न एक कॉमन होता पोटात. पण हे बरोबरच आहे ना, म्हणजे तू हां. काही खूप जहागीरदार नाहीयेस किंवा तुझ्या घरची खूप श्रीमंती आहे आणि त्याच्यातलं थोडंसं काहीतरी तू वाटून दिलेलं आहेस, बरोबर. असं नाहीये. पण आत्ताच्या ह्या सगळ्या प्रवासामधनं मी इतकं ठामपणे सांगू शकतो की तुमचा स्व एकदा कळाला तर तुम्ही कोण आहात, मला काय आवडतं आणि मला कशात आनंद आहे. मी मागचे 15 दिवस ह्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये जी काही पूर परिस्थिती आणि सगळी परिस्थिती आहे, मी याच आमच्या शिवार हेल्पलाईनच्या ऑफिसमध्ये इथंच झोपतो. मी 15 दिवस माझ्या घरच्यांशी कोणाशी बोललो नाही आणि रात्र दिवस मी कधी झोपलोय किंवा काय खातोय मला आठवत पण नाहीये. तर त्याचं मला दुःख नाहीये किंवा माझी बॉडी मला कुठलं ऑपोजिट रिॲक्शन देत नाहीये. मी आजारी पडलो, माझी एनर्जी दिवसेंदिवस वाढतच चालली. सांगायचा मुद्दा असा की तुम्हाला तो स्व कळाला की ह्या गोष्टी ज्या जगण्यासाठी समाज म्हणून ज्या गोष्टी सांगतो किंवा किंबहुना असतात, त्या गोष्टी पाठीमागे पडतात. आणि मला वाटतं की तुम्हाला काही गोष्टी दिसायला लागतात ना, त्यावेळी ह्या गोष्टी प्रॅक्टिकल सेन्स नसतो. त्यामुळे मला असं वाटतं कायम तुमचा स्व कळतो का तुम्हाला? तुम्हाला तुम्हाला काय वाटतंय? आतून काय वाटतंय? आणि जर ते सापडलं असेल ना, तुम्ही थांबवू नाही शकत. आणि जर ते थांबलं, ते प्रवाहित पाण्यासारखं असतं. एखाद्या मोठ्या झऱ्याच्या पाण्याला किंवा आत्ताच्या ह्या सगळ्या परिस्थितीत नदीला बांध घातला तर महापुराची परिस्थिती. तसं ते आपल्या मनाचं आहे. पण बऱ्याचदा असं होतं की म्हणजे जेवढ्या आपण खूप मोठ्या मोठ्या लोकांचे पॉडकास्ट ऐकतो, तेव्हा असं होतं की एक काहीतरी घटना होते आणि त्या घटनेचा परिणाम तुमच्या मनावर खूप होतो. कदाचित ते जवळचे असतील, नातेवाईक असतील, आई, बहीण, भाऊ असे कोणीतरी असू शकतात. तर तुझ्या बाबतीत असं काही झालं का? कारण मी बघतीये तू ज्या टॉपिकमध्ये ज्या पद्धतीनं काम करतोय, तिथे खूप एक सेन्सिटिव्हिटी असणं आवश्यक आहे. बट ॲट द सेम टाइम त्याच्यातनं मार्ग पण काढावा लागतो. म्हणजे तुम्हाला केवळ सेन्सिटिव्हिटी असून उपयोग नाहीये. तर मार्ग काढण्यासाठी तो थर्ड व्ह्यू पण आवश्यक आहे. तर ही सेन्सिटिव्हिटी तू डेव्हलप ऑलरेडी होती की घरातला असा काही इन्सिडेंट झाला आणि मग तू मला असं ठरवलंस? वाटतं की या सगळ्या गोष्टींमध्ये ना माझी जडणघडण जी आहे, कौटुंबिक पार्श्वभूमी जी आहे किंवा माझ्या बालमनावर किंवा बालपणामध्ये जे काही संस्कार समाजामधून झाले, आजूबाजून झाले, तर त्या गोष्टी मी खूप काही पद्धतीने ऐकत आलो. म्हणजे कुटुंबांमधल्या माझ्या म्हणजे आमच्या चुलत फॅमिलीमधले फॅमिली ट्रीमधल्या काही घटना, आत्महत्येच्या संदर्भातल्या, डिप्रेशनच्या संदर्भातल्या किंवा आजूबाजूला हे सगळं घडत असताना किंचितसं मला असं ब्लेस वाटतं आत्ताच्या इकडं की मी जे काही सगळं आत्ता सोडवतोय प्रश्न शेतकऱ्यांचे किंवा हाताळतोय, तर त्याचे काही गोष्टी माझ्या आयुष्यात इतक्या घडून गेलेत आणि मला त्याच्यामुळं ना तो प्रश्न खूप खूप व्यवस्थित कळतो. त्याचं इंटरव्हेन्शन कळतं आणि मला असं वाटतं की माझ्यासोबत असं का घडलं? ह्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की मी ती भावना मला समजावी म्हणून. आणि काही घटना सांगू शकत नाही मी. इतक्या त्या पराटकोटीच्या आहेत. पण त्या आवाजाच्या पॉजवरनं कळतं की हा माणूस विचार काय करतोय. कारण ते मी अनुभवलेलं आहे कुठंतरी. माझ्या आयुष्यात ते घडून गेलेलं आहे. तर असं खूप मोठं गाठोड आहे ते 30-32 वर्षाचं. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या प्रवासात असं टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी घडत गेल्या. त्यामुळं असं एकत्रित असं सांगता येत नाही की ही बाबा हीच घटना. पण मला असं वाटतं की मी त्याच गोष्टीसाठी बनलोय समहाऊ असं मला वाटतंय. कारण खूप अशा आत्तापर्यंतच्या ह्या सगळ्या प्रवासात खूप घटना घडल्यात, खूप अडचणी आल्यात आणि हे रस्ते बदलण्याचे पण प्रसंग घडले. पण पण असा एखादा प्रसंग मग?
जसं की मागच्या 2023-22-23च्या काळामध्ये एका वर्षात माझे 3 अपघात झाले आणि खूप ट्रॉमॅटिक फेज होता तो. आणि त्या सगळ्यावर मात करून मी परत ह्या कामामध्ये कमबॅक करणं आणि ते पोटेन्शियली करणं, म्हणजे सगळ्या पद्धतीनं एकाच वेळी घेरणं जे म्हणतो आपल्याला, किंवा चॅलेंज करणं म्हणतं, तर ते सगळीकडं झालेलं. त्याच्यातनं मी बाहेर पडून परत ह्या सगळ्या टप्प्यावर येणं, ते माझ्यासाठी खूप महत्वाचा टप्पा वाटतो. आपण जेवढं काही बघतोय म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अजूनही बघतोय की सातत्यानं बोललं जाते, खूप जास्त बोललं जाते. पण हे बोलत असताना त्याच्या ह्याच्यावरच्या सोल्युशनवर मात्र फार बोललं जात नाही. हेल्पलाईन, ज्याचा साधारणतः ऑडियन्सला आणि आपल्याला सगळ्यांना एक ले मॅन किंवा ले भाषेमध्ये आपल्याला म्हणायचं असेल तर मदतीसाठी असते. पण शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत ते सायकोलॉजिकल आहेत, आर्थिक आहेत आणि त्याबरोबरीनं बरेचसे प्रशासनाच्या पॉलिसीशी निगडीत आहेत. बरोबर. आता एखादी हेल्पलाईन जेव्हा काम करते तेव्हा ती एखाद्या कुठल्या तरी कामाला फोकस करू शकते. हा. तुमची हेल्पलाईन एक तर जीव छोटासा आहे, कारण मी जेवढं ओळखते तेवढ्या ह्याच्यानुसार एवढा मोठा भार हा पेलवणार कसा आहे? मुळात काय, ती विल पॉवर एक आहे, आणि दुसरी काय की ह्या गोष्टी मलाच कळतात असं माझं ठाम मत आहे, आणि त्या मीच सोडवू शकतो. कारण आतापर्यंत जवळपास 10,734 शेतकऱ्यांचे फोन मी स्वतः काउन्सिलिंग केलेले आहेत मागच्या ह्या 8 वर्षाच्या काळामध्ये. आणि खूप वेगवेगळ्या क्रॉस सेक्शनली गोष्टी बघितलेल्या आहेत. आणि हा 10 वर्षाचा कालखंडामध्ये ह्या गोष्टी कशा बदलत गेल्यात, त्याचे स्तर, त्याचे वेगवेगळे प्रारूप, हे पण बघितलेत. आणि एका गावापासनं, म्हणजे एका मातीपासनं ते ग्लोबल, मी त्याला V2G म्हणतो, विलेज टू ग्लोबल, हा सगळा प्रवास झालाय. त्याच्यामुळे मी खालून पण एखादी गोष्ट बघतोय आणि वरून पण एखादी गोष्ट बघतोय. तर तो दृष्टिकोन आहे ना, तो मला वाटतं की खूप इम्पॉर्टंट आहे. माझ्या ह्या सगळ्या कामाचं जर तुम्ही गमक म्हणायला गेलात ना, तर ते 0 मॉडेल आहे. माझ्याकडे फंडिंग नसताना पण कसं काम करायचं, हे माझ्याकडे युनिकनेस आहे. आणि ते त्या पद्धतीनेच मी करत इथंपर्यंत स्थिरावलोय. कारण पैसे मिळतात किंवा फंडिंग मिळतं म्हणून काम सुरू करणं, हे वेगळं आहे हा, डेफिनेटली. किंवा काम होणं, ह्या 2 वेगवेगळ्या स्थिर आहेत. पैसे नसताना काम कसं करायचं, हे खूप जवळनं, म्हणजे मी ते करतोय. आणि जर त्याला मग रिसोर्सेस मिळाले किंवा थोडासा हातभार लागला, तर त्याचं प्रारूप खूप वेगळ्या पद्धतीनं जाऊ शकतं. म्हणजे आज आपण ही शिवार हेल्पलाईनची सगळी टीम बघतोय, फक्त 5 जणांची आहे, आणि मागच्या 15 दिवसात आम्ही 5,766 फोन उचलले. तर तुम्ही टेक्निकली जर हे सगळं गणित गोळाबेरीज करायला गेला तर तुम्हाला गणित लागूच शकत नाही. तर ती गोष्ट आहे ती. कारण त्यामध्ये बरेचसे इमोशन्स इन्व्हॉल्ड आहेत. अगदीच. पण आता ज्या पद्धतीनं मराठवाड्याचे हाल आपण बघतोय, खरं तर आपण त्याला हालच म्हणू शकतो. कारण गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळ असेल आणि आता ओला दुष्काळ अजून जो जाहीर झालेला नाहीये, पण पावसाचं प्रमाण जे आहे, कुठे ना कुठे निसर्गाचा जो असमतोल आहे तो शेतकऱ्यांवर खूप मोठ्या प्रमाणावर तुटून पडताना आपल्याला दिसतोय. आणि त्या बरोबरीनं शेतकऱ्याचं पूर्ण कुटुंब जगवणं आत्ताच्या घडीला आपण म्हणू शकतो की तसं त्या अर्थानं खूप कठीण झालेलं आहे. बरोबर. सगळीकडनंच घेराव पडलेला आहे. अशा या स्थितीमध्ये मुळात शेतकऱ्यांना तुम्ही काउन्सिल कसं करता? कारण ज्याचं आभाळच फाटलेलं आहे ते कुठे कुठे तुम्ही जोडणार आहात? मुळात आम्ही ना काही करतोय असं आम्हाला प्रामाणिकपणे वाटत नाही. हेच न करणंच हे पाहिजे. कारण ना, प्रत्येक जणाला सांगायचंय, कुणाला तरी सांगायचंय, आणि सल्लागार खूप झालेत खूप आपल्याकडे, झालं आणि सोशल मीडियामुळे ते प्रमाण फार जास्त आहे. ऐकणारे खूप कमी आहेत. तर आम्ही काय करतोय, समुपदेशन म्हणजे आमच्यासाठी काय, ऐकणं, समजणं, त्याच्या पातळीवर जाऊन समजणं. त्यांचं वय तरुणाई ते म्हातारपण, कुठल्याही वयावर असू दे, तिथं स्वतःची संबंध इस्टॅब्लिश करणं, की तू माझ्या भावासारखा आहेस, तू माझ्या वडिलांच्या सारखा आहेस, तू माझ्या आजोबांच्या सारखा आहेस, तुम्ही माझ्या ताईंच्या सारखे आहेत, तुम्ही माझ्या बहिणीसारखे आहेत, आईसारखे आहेत. हे नातं इस्टॅब्लिश करणं आणि त्यांना एक हाक देणं, मी आहे तुमच्यासोबत. आज कोण म्हणतंय आपल्याला, आज किती जण म्हणतात,
आज आपल्या जवळचीच लोक म्हणजे अं, आपण आपण स्वतः जगण्यासाठी ना आपण दुसऱ्याला मारत चाललो, आपण त्यांना मारून जगत चाललो. ते अमिबा जो असतो ना, तर ते त्या कालखंडामध्ये आपण सगळे जगतोय. तर मुद्दा आमचा तोच आहे की त्याचं ऐकून घेणं, त्याचे प्रश्न समजून घेणं. आम्ही एक नीड असेसमेंट फॉर्म तयार केलेला आहे, म्हणजे त्याच्या गरजा काय आहेत नेमक्या, मग त्याच्या शेतीच्या आधारावर, त्याच्या कौटुंबिक पार्श्वभूमीवर, त्याच्या आर्थिक स्तरावर, त्याच्या मानसिक स्तरावर, त्याच्या एकूण राजकीय, सामाजिक, आर्थिक सगळ्या अंगाने त्याचे प्रश्न काय हे सगळं समजून घेतो शासकीय पातळीवर. आणि त्याच्यानंतर आम्ही त्याचं नीड असेसमेंट नंतर आम्ही करतो इंटरव्हेन्शन मॉडेल. तर आम्ही ॲग्रो सायको सोशल इंटरव्हेन्शन मॉडेल हे शिवारच आहे. म्हणजे ज्यावेळी आत्ता जशी ही आपण सगळी आजूबाजूला परिस्थिती शेतीवर इम्पॅक्ट झाला, दॅट इज ॲग्रिकल्चर इम्पॅक्ट. ज्यावेळी शेती धोक्यात येते, इमिजिएट काय जर त्याचं धोक्यात असेल तर सोशल लाईफ येतं. म्हणजे मुलांचं शिक्षण, आरोग्य, मुलीचं लग्न आणि एकूण कौटुंबिक परिस्थिती, ह्या सगळ्या ॲट अ टाइम दोन्ही जर आल्या तर त्याचं मनावरचं ताण हे वाढत जातं. आणि ते मनावरचं ताण म्हणजे काय, आत्महत्येचा विचार, डिप्रेशन किंवा जगू न वाटणं, होपलेस, हेल्पलेस, वर्थलेस, ह्या तिन्ही टप्प्यातनं तो शेतकरी जातो आणि काही जण त्याच्यातनं निर्णय घेतात. तर ह्याच्यामध्ये आम्ही शिवार म्हणून ज्यावेळी येतो त्यावेळी त्याच्यातनं त्यांना बाहेर काढण्यासाठी आमचे सोशल मॉडेल्स वापरणं, म्हणजे मुलांच्या शिक्षणासाठी काय मदत करता येईल का. आत्ता आम्ही काय मॉडेल करतो की सगळं नुकसान झाले, शासकीय मदत जाहीर झाली, पण त्याच्यानंतर उभं कसं राहायचं. तर कुणाला 10,000 रुपये देऊन उभा नाही राहणार, त्याला ते दररोज कसे मिळतील ह्याच्यासाठी तो सस्टेनेबल प्लॅन, सस्टेनेबिलिटी असूनही नाही शाश्वतता त्यामध्ये. बरोबर. त्याच्यातली. तर आम्ही ना त्याला 10,000च देतोय, पण ते बियाण्याच्या स्वरूपात देण्याचं प्रयोजन करतो. आणि त्याच्यातनं त्या 10,000तनं 1,00,000 1,50,000 रुपये त्याचे होतील, त्याच्या विक्रीसाठी पण आम्ही नियोजन करू. आणि त्याच्यातनं 15,000 रुपये ते 1,35,000 एवढीच रेंज आहे एका शेतकऱ्याची कर्जाची. आणि ती मागच्या 2022 ते 25 या कालखंडातलीच आहे. आणि ते पीक कर्ज आहे, आणि ते शासकीय बँकांचं आहे किंवा पतसंस्थांचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीवर त्यांना स्वतःच्या पातळीवर हे कसं सोडवता येईल. सरकार ज्यावेळी कर्जमाफी करेल तेव्हा करेल, पण त्यांच्यावर पण विसंबून न राहता आपण स्वतःचं काय करता येईल का, तर आम्ही ते इंटरव्हेन्शन मॉडेल करतोय. दुसरं आत्ता ह्या सगळ्या म्हणजे हा काळ खूप कठीण कशा अर्थानं आहे. आत्ता दसरा होऊन गेला आणि दिवाळी तोंडावर आहे. तर हे महाराष्ट्रातले दोन जे महत्वाचे सण आहेत ते त्यांच्या मनावर जे इम्पॅक्ट करते की आम्हाला सण काय करता येत नाही, करता येत नाही. बरोबर. आम्हाला दादा आणि तो खूप मोठा आघात असतो की तो खूप सणाला सामाजिक माझ्या- आघात आहे तो. एक्झॅक्टली की माझ्या मुलांसाठी करता येत नाही, बायकोसाठी बरोबर. करता येत नाही, आई वडील बिना सणाचे राहिलेले आहेत, ह्या बरोबर. खूप मोठा आघात असतो. तर आम्ही तात्काळ त्यांना पूर्ण सगळं दिवाळीचं किट बनवले, ज्याच्यात पणत्या पण आहे. आणि आम्ही ते एवढं 20-25 किलोचं सगळं आहे आणि ते त्यांच्या घरापर्यंत जाऊन दिलं जातं. आणि त्याच्यातून तो मानसिक आधार जो मिळतो की बाबा कोणीतरी कुठून तरी आलंय आणि काहीतरी करतंय, आपण एवढंच करू शकतो. आपल्याला माणसाला आम्ही शिवार हेल्पलाईन म्हणतो ना, ते आता मला होपलाईन वाटायला लागली. आणि दिस इज अ होपलाईन. म्हणजे फक्त मानसिक आधार देणं आणि कोणीतरी आहे तुमचा विचार करणार. आम्हाला हजारो फोन आलेत की दादा तुमचं आम्ही कुठंतरी बघितलं आणि फक्त तुमच्याशी बोलायचं, आमचं कोणीतरी विचार करतं आणि तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं. पण काय पद्धतीचे कॉल येतात, कारण मानसिक आघात हा खूप वेगवेगळ्या हो. पद्धतीनं पण असू शकतो. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला जे म्हणायचंय किंवा जे सांगायचंय ते खरोखरीच तसं असेल असं पण नाही होत. तर पण माझा अनुभव आहे आतापर्यंतचा की जो जो खरा शेतकरी आणि अडचणीत अडकलेले शेतकरी आहेत ना, ते स्वतः आधी सांगतात, दादा तुमचा नंबर द्या, आम्ही फोटो पाठवतो, तुम्ही व्हिडिओ कॉल करा. आणि शेतकरी, मी तुम्हाला खरं सांगतो, शेतकरी असा एक प्राणी आहे ना, असा एक व्यक्ती आहे ना, तो कधीच खोटं बोलत नाही. तो देणार आहे, तो जगाचा पोशिंदा आहे, तो कधीच खोटं बोलत नाही. आणि त्यांच्याशी तुम्ही त्यांच्या पातळीला जाऊन बोला, तुम्हाला कळेल, तिचे दुःख कळतील. आपल्याकडे सरसकट एक टीका होते की शेतकरी दारू पितो, तो का प्यायला लागला, तो व्यसनाधीन का झाला, त्याच्या ग्रासरूट पर्यंत गेला ना. माझ्या कित्येक शेतकऱ्यांनी, मी कुठलं व्यसनाधीनतेचं कार्यक्रम नाही चालवला किंवा कुठलं व्यसनाधीनतेसाठीचं वेगळं समुपदेशन नाही केलं, पण ते स्वतः जाताना कमेंट करतात, दादा
आता मी नाही पिणार, किंवा दादा मी आता ह्याच्या पुढे चुकीचं काहीच नाही वागणार. काही चुकीचं असेल ते सांगत नाही, पण कमिट करतात का त्यांना काहीतरी वाटतंय. आणि आम्हाला कुठल्या प्रकारचे फोन येतात. एक नांदेडचे शेतकरी होते, त्यांचं असं ह्या पद्धतीचं सगळं नुकसान झालेलं आहे जे आत्ता आपलं चित्र आहे. त्याच्यात ॲड ऑन काय गोष्ट आहे की त्यांच्या 8 वर्षाच्या मुलगीला शुगर आहे आणि त्या मुलीला इन्सुलिन द्यायला पण त्यांच्याकडे पैसे नाही. हा जो ताण आहे, मी ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना मला प्रामुख्याने काय गोष्टी दिसल्या माहिती काय, शेतकरी खरा नागवला कुठे जातोय, जिथं जास्त डिस्ट्रेस कुठे येतो त्याचं, हॉस्पिटलचा भयावह खर्च, कर्ज काढून मोठं काहीतरी आजारपण घरी आलं त्याचं, मुलांचं शिक्षण, लग्न, मुलीचं लग्न, आणि असं सगळं आसमानी सुलतानी संकट झाल्यावर हातात तोंडाला येणारं पीक निघून जाणं, हे जे स्ट्रेसर्स आहेत ना, हे जास्त त्याला खच्चीकरण करतात. आणि म्हणजे आपल्याकडे अशी ही सगळी व्यवस्था आहे ना की त्यांना पिळवणूक करणारी व्यवस्था, मायक्रो फायनान्सिंग, बँका, ॲप मार्फत दिले जाणारं लोन, हे खूप आहे. आज महाराष्ट्रामध्ये बचत गटांच्या चेनमधनं मोठ्या प्रमाणात मायक्रो फायनान्सिंगचं जाळ आहे आणि ते शोषण करत आहे. एक वेळ सावकारी परवडली, पण ही मायक्रो फायनान्सिंग नको. इव्हन लाडकी बहीणच्या याच्यामध्ये पण आपण पाहिलं की कशा पद्धतीनं त्यांचं याच मायक्रो फायनान्स मध्ये कसं अडकवलं त्यांना. पण जसं मी म्हटलं की आता एक केस सांगितली की अशा वेळेला खरोखरीच काही सुचणार नाही. अशा किती केसेस आपल्याकडे येतात, किंवा अशी एखादा कॉल आठवतोय का की ज्याच्या याच्यामध्ये की आपल्याला काहीतरी करायचंय पण आपण करू शकलो नाही, असं काही? प्रामाणिकपणे सांगतो की असा एक पण कॉल नाही. कारण माझ्याकडे खूप वेगवेगळे इंटरव्हेन्शन मॉडेल्स आहेत आणि त्यांचे प्रश्न समजतात. सगळ्यांना सगळं देऊनच प्रश्न सुटत नाही. कधी कधी फक्त बोलून त्यांना फक्त आधार देऊ. आणि कित्येक शेतकरी स्वतः म्हणतात, दादा आम्हाला काहीच नको आहे, आमचं फक्त ऐकून घ्या. शेतकरी स्वतः सांगतो, दादा पैसे नको आहेत, फक्त हे करता येईल का, ही गोष्ट करता येईल का, मला फक्त बियाणं देता का, मला काहीच मदत नको, आता झालं ते झालं नुकसान, पुढं कुठलं पीक घेऊ तेवढं फक्त सांगा, मी करतो माझं नियोजन. हँड होल्डिंगची गरज आहे. हा, हँड होल्डिंग आहे. आणि ते काय कोपम मेकॅनिझम शेतकऱ्याचं स्वतःच तयार आहे, पण ज्यावेळी सातत्यानं त्याच्यावर आघात होत राहतो ना, शेतकरी आत्महत्येच्या दारात कधी उभा राहतो, त्याच्या पाठीमागे 2.5 वर्षाचा प्रवास असतो, तो एका दिवसात उभा नाही राहत. गेल्या 3 वर्षाच्या आकडेवारीमध्ये पण आपल्याला लक्षात येत आहे की महाराष्ट्राची आकडेवारी शेतकऱ्यांनी जीवन संपवण्याची ही इतर देशांच्या तुलनेनं जवळजवळ 31.8 आहे. म्हणजे आणि 3 वर्षामध्ये ही आकडेवारी कमी झालेली नाही. म्हणजे थोडक्यात असं आहे की दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे, त्यांची ती टेंडन्सी वाढत चाललेली आहे की आता मला हे आयुष्य नकोय किंवा शेतकी जीवन नकोय, ही टेंडन्सी वाढत चाललेली. ग्रामीण नैराश्य असं आपण त्याला म्हणू शकतो, कारण ग्रामीण अर्थकारण सगळं संपलेलं आहे आणि ग्रामीण अर्थकारणाचा कणा जो शेती आहे त्याचा भाव पडलाय. कधी कधी ह्या सगळ्या नैसर्गिक संकटामध्ये तो अडकला जातो, कधी पॉलिसीमध्येच अडकला जातो. आणि आत्ता जे पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन ज्या पद्धतीनं पाहिजे ग्राउंडला, ते सगळं संपत आलंय. जिल्हा परिषदच्या अजून आपल्याकडून निवडणुका झालेल्या नाही, 2.5-3 वर्ष. म्हणजे निवडणुका होणं किंवा पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन काय असणं महत्वाचं काय असतं की ज्यावेळी कोणी त्यांचा प्रश्न सुटतच नसतात, सगळेच कधीच सुटत नसतात, फक्त आपले प्रश्न कुठेतरी मांडले जातात, ह्याच्यात हजारो शेतकरी कुठेतरी जगतात की आपला कोणतरी आशेवर. आणि हे पूर्ण ना भारत देश, पूर्ण जग फक्त आशेवरच जगतो. प्रत्येक शेतकरी आज ह्या आशेवरच आहे की उद्या चांगलं होईल, उद्या काहीतरी बदलेल. मग ती मुलांच्या निमित्तानं, कधी परिस्थितीच्या निमित्तानं, कधी सरकारच्या माध्यमातून, कधी शिवार म्हणून. आज शिवारकड बघून जगणारी संख्या जवळपास 2,500च्या पुढे आहे, आणि ही फक्त मागच्या 15 दिवसातली. हो, मी ते त्या प्रश्नाकडेच येणार होते की जवळजवळ गेली 8 ते 10 वर्ष मला असं वाटतं की या हेल्पलाईन मार्फत वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये काम करतोय. आत्ता मराठवाड्याचा पूर हा रिसंट अपडेट आहे असं आपण म्हणूया. ती त्याच्यात आलेला हेल्पलाईनचा वेग हा कदाचित टेम्पररी असू शकतो, पण
शेतकऱ्याची स्थिती ऍज इट इज आहे, हे तुलाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. हम्म. तर याचा परिणाम हा हेल्पलाईनवर होतो का? की इतर वेळेस जेव्हा असे काही अपडेट्स नसतात किंवा अशी काही क्लायमेटी नसते तेव्हा अनरेस्ट नसतो का? तुझा अनुभव काय आहे? माझा अनुभव असा आहे की प्रश्न असतात, त्यांना ते प्रश्न सोडवण्याचं प्लॅटफॉर्म माहीत नसतं, म्हणून ते मागे दिसतात आपल्याला. मी एक उदाहरण देईन. मी गमतीने बऱ्याचदा सांगतो की बेडूक असतो, तो पाऊस पडायला लागला, चिखल झाला ना, तो चिखलात रुतून जातो आणि आपल्याला दिसतं की बेडकं गायब झाली. पण ज्यावेळी ही सगळी परिस्थिती नॉर्मल होती, तो त्यावेळी बाहेर पडतो. आपल्याला वाटतं की अरे बेडका अचानक कुठून आली. शेती प्रश्न हा असा आहे, तो ज्यावेळी आजूबाजूचं वातावरण बदलतं ना, त्यावेळी आपल्याला वाटतं की अरे आत्ता हा प्रश्न बाहेर आला. तो असतो, तो कुठंतरी पडलेला असतो, कुठंतरी थांबलेला असतो. त्यावेळी त्याला रिप्रेझेंटेशन मिळतं, त्यावेळी त्या पद्धतीनं तो पुढे येतो. शिवार हेल्पलाईनला ज्या पद्धतीचे आत्ता फोन येत आहेत, हे थांबणारे नाही, हे सातत्याचे. आम्ही एक धाराशिव जिल्ह्यातले एक शेतकरी आहे, 7 वर्ष ना, आत्ता परवा मला 2-3 महिन्यापूर्वी त्यांचा फोन आलेला की आपण लढाई जिंकलो दादा. 7 वर्ष लागली ती लढाई जिंकायला. त्यांचा शासकीय प्रश्न होते, बरेचसे कौटुंबिक प्रश्न होते, पण त्याच्यातून तो माणूस उभा राहिला. आणि वर्षात कमीत कमी दर महिन्याला आमचे 3-4 फोन व्हायचे, अधिकाऱ्यांना फोन व्हायचे. म्हणजे 7 वर्ष एक शेतकऱ्याला उभं करायला, त्याच्यापासून परावृत्त करायला एवढा कालावधी लागला आम्हाला. तर सांगायचा मुद्दा असा आहे की ही खूप दीर्घकालीन पण प्रक्रिया आहे. टप्पा आहे, प्रक्रिया आहे. पण त्याच्यात काय की त्याला कुठंतरी ना स्वतः लढायचे मार्ग कळतात. आम्ही कधीच सगळे मार्ग त्यांना मदत सगळीच कधीच करत नाही. आम्ही फक्त एक मदत उभा करून देतो. बाकीचे 9 मदती कशा मिळवायच्या ह्याच्यासाठी आम्ही खंबीर त्याच्या पाठीमागे उभं राहतो. कारण प्रश्न सोडवण्याची प्रोसेस आहे ना, ती पद्धत आहे ना, किंवा ती मानसिकता आहे ना, ती तयार होणं पण खूप गरजेचं आहे. नाहीतर आपण डिपेंडंट होतो आणि आपण व्यवस्थेनं किंवा परिस्थितीनं आपल्याला डिपेंडंट करत गेले. मी आहे असं नाही. मी आहेच, पण तू काय, तू पण तयार हो. तू काय करू शकतोस, मग मी आहेच. आणि आमचं पहिलं तत्व तेच आहे की समुपदेशन पहिलं, नंतर सल्ला, मार्गदर्शन, मग मदत. मी येणार होते याच्याकडे की आत्ता आपण म्हणजे हा सगळा डिस्ट्रेस बघतोय, पण हा डिस्ट्रेस बघतानाही मुळात आमच्या जवळची कुणीतरी आहे, माझ्या आजूबाजूचं कुणीतरी आहे. प्रत्येक जण पैशाने मदत करू शकत नाही. अशा वेळेला असा प्रश्न त्या लोकांनी, ज्यांना प्रॉपर ट्रेनिंग नाहीये, त्या लोकांनी कसा हाताळावा हा एक विषय. दुसरं, मुळात शेतकऱ्यांनी काय करावं आणि काय करू नये, म्हणजे आपले जे डूज अँड डोंट्स आत्ता ह्या पॅनिक सिच्युएशन मध्ये अशा काय गोष्टी आपण फॉलो केल्या पाहिजे. मुळात असं आहे की ज्यांना हे सगळं हँडल करायचं असं स्पेसिफिक टेक्निकल नॉलेज नाही, त्याच्यासाठी मी असं सांगू शकतो की तुमच्या कुटुंबामध्ये किंवा आजूबाजूला परिवारामध्ये असं काही एखादा शेतकरी किंवा व्यक्ती त्रस्त दिसला, अडचणीत दिसला, तर त्याचं फक्त ऐकून घ्या आणि त्याला तुमच्या नातेसंबंधांच्या भूमिकेतनं त्याला बघा. उदाहरण, समजा एक 50-60च्या वयातले एक व्यक्ती समोर आहे आणि तुमचं वय एक 30-40 वय आहे, तर त्याचं एक वडील म्हणून, वडीलधारी म्हणून त्याच्याशी ॲड्रेस करा किंवा बोला की तुम्ही माझ्या वडिलांच्या सारखे, आपण मिळून सोडवू ना प्रश्न, मी आहे ना तुमच्यासोबत, कधीही काय वाटलं मला सांगा ना, मी आहे, कोणीतरी आहे, ते अस्तित्व आहे ना, तेवढं साथ देतं पुरेसं. आणि कोणीतरी तुमच्यासाठी प्रयत्न करते ना, भले तू उत्तर मिळू दे, न मिळू दे, किंवा चुकीचा मार्ग असू दे. समजा काम आहे तलाट्याकडं, पण एखाद्या व्यक्ती जातोय तहसीलदाराकडं, अप्रोच चुकीचा असू दे, पण त्या शेतकऱ्याला ना आपल्यासाठी कोणतरी धडपडते बाबा. हे बरं वाटतं. कारण ह्या 10 वर्षाच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊच नाहीत, झालेल्या शेतकऱ्यांच्यासाठी आणि करू शकतात शेतकऱ्यासाठी. त्याला आपण म्हणतो शेतकरी आत्महत्या रोखण्याचं पिरॅमिड मॉडेल. हे उभं करताना मी ह्या सगळ्या गोष्टी अशाच डेव्हलप करत गेलोय. मला ह्या गोष्टी कळत गेल्यात आणि कित्येक शेतकऱ्यांनी सांगितलं, त्याचं काम नाही झालं ना, असू दे, कोणीतरी आपल्यासाठी काहीतरी करतंय, हे पण आम्हाला बरं वाटलं. आम्ही मार्ग काढतो, आम्ही लढतो, काय काळजी करू नका, मी काय चुकीचं करणार नाही.
हे जे वाटणं आहे ना, हे खूप महत्वाचं वाटतं. एक शेतकरी होते, त्यांचा फोन आलेला आणि ते मला असं सांगत होते, की दादा माझं 6 लाखाचं कर्ज आहे आणि मला आता शासकीय योजनेतनं एक ट्रॅक्टर सोडतीमध्ये मिळालाय. तर मी काय करू? ते मला सल्ला विचारत होते. मी त्यांना म्हटलं, की दादा अजिबात नका घेऊ. कारण ह्या ट्रॅक्टरचं परत कर्ज तुमच्यावर वाढेल आणि तुमच्याकडे ऑलरेडी इतकं कर्ज आहे. तर एकदा आपलं हे थोडं सांभाळता आलं, फेडता आलो, की मग परत घेता येईल. आणि त्यांनी मला म्हटले, की दादा मला फक्त एवढंच मार्गदर्शन पाहिजे होतं आणि मला पण तसंच वाटत होतं. पण एक मन म्हणत होतं, की थोडा फायदा होईल, 4 पैसे मिळतील. तर माझं शेतकऱ्यांना हात जोडून कळकळीचं विनंती एवढीच आहे, की जर गरज असेल तरच फक्त कर्ज घ्या. उसने-पासने जवळून पैसे घ्या किंवा सावकारी मदत घ्या. गरज नसेल तर कशा पद्धतीनं मार्ग काढता येतील त्याच्यावर प्रयत्न करा. आमचा हा शिवार हेल्पलाईनचा नंबर आहे तुमच्यासोबत. आम्हाला फोन करून एकदा फक्त आमच्याशी चर्चा करा, की बाबा आमची ही अडचण आहे, काय करता येईल का? कारण प्रत्येक प्रश्नाला पैसे असणं हे उत्तर नाही. प्रत्येक प्रश्नाला काही उत्तरं पैशाच्या पुढं असतात. ती वस्तुरूपात असतात. ते कधी सल्ल्याच्या माध्यमातून असतात. कधी कुणाला जोडून देणं असतं. खूप वेगवेगळी उत्तरं आहेत त्याला. जी तुम्हाला माहीत नाहीत ती आम्ही देतो. जबाबदारीनं देतो. पण तुम्ही एकदा आमच्याशी बोला. मनमोकळ्या पद्धतीने बोला. आपण मार्ग मिळून काढू. आणि दुसरी गोष्ट की ह्या सगळ्या आजूबाजूला घडणाऱ्या परिस्थितीमध्ये खचून जाऊ नका. निराश होऊन जाऊ नका. मुलांच्या शिक्षणाबद्दल तुम्हाला कधीही अडचण आली तर आम्ही तुम्हाला सगळं मार्गदर्शन करतो. मुलीच्या लग्नाचा काही प्रश्न असेल तर आमच्याशी बोला. काही अडचण असेल आम्ही तुम्हाला मदत करतो. दुसरं आरोग्याच्या संदर्भात काही प्रश्न असतील तरी कधी असेल तरी फोन करा. आणि घरामध्ये काही अडचणी असतील तर आमच्याशी बोला, एकदा बोला. आपण मिळून आम्ही सगळे तुमच्या सोबत आहेत आणि आम्ही सगळे मिळून काही ना काहीतरी तुम्हाला नक्की ह्याच्यामध्ये मदत करू शकतो, उभं करू शकतो. माझं दुसरं हे म्हणणं आहे की आता ह्या सगळ्या वातावरण बदलाच्या अनुषंगानं ह्या पीक पद्धती बदलत जाणार आहे. दरवर्षी अशा संकटी येणारच आहेत. तर आपल्या आजूबाजूचं पीक पद्धत काय बदलता येईल? कृषी विज्ञान केंद्र तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी असतं किंवा कृषी अधिकारी असतो आपल्या गावाची, त्याच्याशी जरा चर्चा करा. काय पीक पद्धती घेता येईल? यावर्षीचं वातावरण काय आहे? हवामान काय आहे? जर थोडं अलर्ट आजूबाजूच्या गोष्टीशी राहावा. नदीकाठाला जर तुमची शेती असेल, जनावरं असतील, तर याच्या पुढं कायम जर पाऊस मोठा झाला किंवा पाण्याला नदीकाठच्या गावांना जर इशारा देण्यात आला किंवा पाण्याचं प्रमाण वाढायला लागलं, तर वाट बघत बसू नका. यावेळी जनावरांचं खूप मोठं नुकसान फक्त ह्या गोष्टीमुळे झालंय. आता ह्याच्यातनं आपण स्वतः तज्ञ होत किंवा अवेअर होत जाणं खूप गरजेचं आहे. काळजी घेणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट असं मला प्रामाणिकपणे सांगायचं की बँकेचे कर्ज असतील, तगादा लावणं असेल किंवा सातत्यानं फोन करणं असेल, नोटिसा येणं असेल, अजिबात घाबरू नका. काहीही होत नाही तुम्हाला. कोणीही त्रास देत नाही आणि कोणीही काही करू शकत नाही. फक्त आणि सामाजिक कोणी काही म्हणेल, पै-पाहुणे काहीतरी दबाव म्हणतात. असतो, सामाजिक दबाव सामाजिक असतो. दबावाखाली की लोक काय म्हणतील, गावातली लोक काय, कुणाला काही घाबरू नका. आपलं आयुष्य, आपलं घर आपल्यालाच चालवायचं आहे. कोणी तुम्हाला काही बरोबर. आजूबाजूची हीच माणसं जी तुम्हाला काही बोलतात ती मदत करायला येत नाहीत. त्यामुळं मन मोकळ्या पद्धतीनं जगा. जसं चाललंय त्याच्यातनं मार्ग काढत राहावा. आम्ही समाज म्हणून, व्यवस्था म्हणून, शासन म्हणून, प्रशासन म्हणून, सामाजिक संस्था म्हणून आणि वैयक्तिक पातळीला आम्ही सगळी माणसं तुमच्यासोबत आहोत. एवढं मी तुम्हाला आश्वासन नक्की देतो. अगदीच. आपण वेगवेगळ्या माध्यमातनं खरं तर जसं म्हटलं की प्रत्येक वेळेला पैसा हे काही उत्तर नसतं. तर बऱ्याचदा आपुलकीनं कुणीतरी बोलणं हेही आपण करू शकतो. हे झालं शेतकऱ्यांबद्दलचं. पण समाजात अशी अनेक लोक आहेत की ज्यांना काहीतरी करायचंय. पण खूपदा असं होतं की मार्ग सापडत नाही किंवा व्यासपीठ नसतं किंवा मला जी मदत देऊ करायची आहे ती त्यासाठी खरंच कुणी गरजेदार आहे की नाहीये हे पण समजत नाही. अशा लोकांना शिवार हेल्पलाईन काय मदत करू शकेल? आम्ही एवढीच म्हणजे त्यांच्यासोबत जोडू शकतो की 2-3 पद्धतीनं तुम्ही आमच्या शिवार हेल्पलाईन्स आणि या सगळ्या कामाशी जोडू शकता. एक म्हणजे तुम्ही ज्या गावातनं, तालुक्यातनं, जिल्ह्यातनं कुठूनही येत असाल तर आमच्यासोबत स्वयंसेवक म्हणून जोडा. आमच्या ह्या वेबसाईटला
एक फॉर्म आहे तो फिलअप करू शकता आणि किंवा तुम्ही हेल्पलाईनला पण फोन करून सांगू शकता. कारण अशा बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला स्वयंसेवकांची खूप मोठी गरज आहे. दुसरी गोष्ट, ज्यांच्याकडं एक काहीतरी विशिष्ट असं काही स्किल आहे किंवा त्यांच्याकडं ते काहीतरी अशा पद्धतीचं योगदान देऊ शकतात. म्हणजे काही फोटोग्राफी करून देणं असेल, एखादा रिपोर्ट बनवून देणं असेल, एखाद्याकडं काही डॉक्युमेंटेशनचं काम करून देणं असेल, घरी बसून काही कुठल्याही पद्धतीने ते काही काम करू शकत असतील, आम्हाला मदत करू शकत असतील, तर नक्की आम्हाला तसंही तुम्ही जोडू शकता. आणि तिसरा टप्पा म्हणजे या सगळ्या कामासाठी खूप मोठा आर्थिक पाठिंब्याची गरज असते. तर तुम्ही जे आम्हाला आर्थिक मदत आमच्या या शिवार फाउंडेशन नावाच्या संस्थेला देऊ शकता. याला ATG अंतर्गत पण आहे. दुसरी गोष्ट, आम्ही अशा शेतकऱ्यांना तात्काळ काही मदत करतोय. म्हणजे काही जणांना 500 रुपयाची पण गरज आहे, 1000 रुपयाची गरज आहे, वैद्यकीय मदतीसाठी आहे, तर आम्ही Google Pay, PhonePe अशा माध्यमातून पण करतोय. तर तुम्ही शिवार हेल्पलाईन ही व्यवस्था चालवण्यासाठी मदत करू शकता किंवा शेतकऱ्याला डायरेक्ट तात्काळ काही मदत करण्यासाठी तुम्ही असं आम्हाला जर विचारलं की सर आम्हाला एवढी रक्कम मदत करायची आहे, तर तुमच्याकडं असं कोण शेतकरी आहे का? तर आम्ही त्याचे सगळे डिटेल्स तुम्हाला पाठवू, तुम्ही त्याला डायरेक्ट मदत करू शकता. तर असे हे 2, 3, 4 पद्धती आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही शिवार हेल्पलाईनला जोडू शकता. जगाचा पोशिंदा टिकला पाहिजे असं आपण सातत्यानं म्हणत जरी असलो तरी हा टिकवायचा कसा याचं उत्तर मला असं वाटतं विनायककडे आहे. आपण कदाचित या उत्तराला सहाय्य करू शकतो किंवा तो सशक्त करू शकतो, जेणेकरून आपलाच बांधव जो आहे, आज नाही गेल्या अनेक वर्षांपासून अडचणीत आहे, अशा आपल्या बांधवाला आपण सहारा देऊ शकतो, सहाय्य करू शकतो आणि त्याच्या बरोबरीनं आपला समाजही उन्नत करू शकतो. कारण शेवटी शेतकरी हा आपलाच भाग आहे, तो जगला तरच आपण जगू शकतो. विनायक, तू इतक्या मनापासून या सगळ्या विषयांवर काम करतोय आणि अगदी जेव्हा काही नव्हतं तेव्हापासून या विषयावर काम करतोय, तर तुझ्या या कामाला खूप सदिच्छा. थँक्यू. धन्यवाद.